नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे धोंडे जेवणासाठी आलेल्या जावयाला लाखोंचा चुना बसता वाचला आहे। नीरा शहरात खरेदीदरम्यान दीपाली कोंढरे यांची पैशांनी आणि मौल्यवान ऐवजाने भरलेली पर्स हरवली होती। मात्र चंदन स्वीट होमचे दुकानदार राजाराम चौधरी यांनी प्रामाणिकपणा दाखवत पर्स सुरक्षित ठेवली। विशेष म्हणजे त्यांनी पर्स उघडूनही पाहिली नव्हती। पोलिसांच्या उपस्थितीत संपूर्ण ऐवज कोंढारे कुटुंबियांना सुखरूप परत करण्यात आला असून दुकानदाराच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। काय सांगाल, काल तुमच्या पत्नीकडून काही पर्स हरवली होती आणि त्यानंतर तुम्हाला ती परत मिळाली, बरोबर। कुठं राहिली होती आणि कशी मिळाली? काल दुपारी जवळ एक 2:30 वाजता आम्ही यांच्या दुकानी चंदन स्वीट्स मध्ये गेलो लस्सी पिण्यासाठी। तर लस्सी पिल्यानंतर मग मिसेसकडून जी पर्स होती आमची ती तिथं चुकून राहिली होती। तर राहिल्यानंतर मग यांनी यांच्या काळजीपोटी यांनी लगेच ती उचलली यांना निदर्शनास आल्यानंतर आणि त्यांनी व्यवस्थित ठेवून दिली। मग आम्हाला रात्री उशिरा समजलं की आमचे पर्स गहाळ झाले म्हणून। त्याच्यानंतर मग आम्ही मदने साहेबांशी कनेक्ट केलं की असं घडलंय म्हणून। तर साहेब म्हणले ठीक आहे, आपण सकाळी भेटूया आणि ते बघूया काय होतं। तर आम्ही नंतर सकाळी जवळजवळ 9-9:30 वाजता त्याची पर्स आता तर यांनी म्हटले की पर्स आहे, सुरक्षित आहे, ते घेऊन जाऊ शकता। मग त्यांना आम्ही पर्स कलेक्ट केली आणि मग साहेबांना भेटायला आलो। पर्समध्ये जवळजवळ आमचं एक 70,000 कॅश आणि चांदीचे एक 10-15 हजाराचे देव होते। मला परत तो सगळा पूर्ण भेटलेला आहे। तर त्यासाठी चंदन स्वीट्स यांची आणि पोलीस स्टेशनची मनापासून आभारी आहोत। नीरा येथे काल दीपाली बालाजी कोंढारे म्हणून पुण्यावरून धोंड जेवण करण्याकरता आल्या होत्या आणि त्या मांगीलाल चौधरी यांच्या स्वीट होममध्ये गेल्या असता तिथं त्यांनी लस्सी पिली आणि त्या ओघात त्यांच्याकडून त्यांची पर्स तिथेच राहून गेली होती। रात्री 11-11:30 वाजता पोलिसांशी त्यांनी संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सकाळी आपण याबाबत बोलू। आणि सकाळी ज्यावेळेस मांगीलाल चौधरी यांशी संपर्क केला असता त्यांनी त्यांची 70,000 रुपये रोख आणि 15,000 रुपयाचे देव, चांदीचे देव असलेली पर्स त्यांना परत सुपूर्द केली। आणि खरंच अशा प्रकारच्या सतर्क नागरिकांची आणि प्रामाणिक माणसांची खरं तर गरज आहे आज, असं आम्हाला वाटतं।